1 ते 1.5 महिन्यापूर्वी सरकारने राज्यात काही योजना जाहीर केल्या। त्यात सर्वात जास्त प्रमाणात हवा केली ती लाडकी बहीण योजनेने। आता या योजनेची कुठे प्रशंसा झाली आणि कुठे टीकाही झाली। टीका अजूनही चालू आहे, परंतु या योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला। राज्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसतोच आहे। जवळपास 1,80,00,000 ते 90 लाखावरून जास्त अर्ज शासनाकडे आले असं समजतंय। महिलांच्या रांगाच लागताय अर्ज भरण्यासाठी। चांगला प्रतिसाद मिळतोय। आता विरोधी पक्ष, विरोधी गट या योजनेबाबत बोलताना म्हणताय की विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या योजनेची घोषणा झालेली आहे। 2 ते 3 महिने ही योजना चालेल, नंतर ही बंद पडणार आहे। आता या टीकेवरून असंही वाटतंय की आता समोर विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळे तर जनतेला खुश करण्यासाठी या योजना तर जाहीर नाही झालेल्या ना। कारण आता 2 किंवा 3 महिन्यात, जास्तीत जास्त 2 किंवा 3 महिन्यात विधानसभा निवडणूक येणार आहे आणि सर्व पक्षासाठी, सर्व गटासाठी विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची। तर त्यामुळे तर ह्या घोषणा झालेल्या नाही ना, असंही वाटतंय। तर या सर्व टीकेला उत्तर देताना आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे म्हणाले की या सर्व योजना राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या आहेत, या कायमस्वरूपी आहेत, ह्या कधीही बंद पडणार नाही। व तसेच आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या योजनेचे समर्थन केले। आता राज्यात या योजनेविषयी किंवा या योजनेबाबत अनेक प्रश्न, अनेक अडचणी, संभ्रम निर्माण होतोय जर आपण पाहिलं तर। आता काही दिवसापूर्वीच लाडकी बहीण योजना अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतूद संदर्भात अडचण असल्याचे अर्थ विभागानं म्हटलेलं होतं। ही बातमी बाहेर आली होती, ही बातमी समोर आली होती। व त्यानंतर एका सीएने लाडकी बहीण योजना कशासाठी, एवढा खर्च हा या योजनेसाठी का करायचा, याकरिता मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली। आता त्याबाबत सुद्धा सुनावणी होणार आहे, मंगळवारी त्याची याबाबत सुनावणी आहे। तर या योजनेबाबत अनेक गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहे। कसं आहे ना, सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे राजकारण आहे। राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट आपण सांगू शकत नाही, कधीही काहीही घडू शकतं। सरकार बदललं की योजना बंद होता, नाही तर मग त्याचं नाव बदलतं तर त्या गोष्टी बदलून जातात, काही सांगता येत नाही। राजकारण आहे, काही सांगता येत। परंतु सध्या तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता। आता मध्ये एक बातमी आली होती की मराठी ज्यांनी अर्ज भरलाय त्यांचे अर्ज बाद होणार आहे, तर तसं काही होणार नाहीये। ते अर्ज सुद्धा ग्राह्य धरणार आहे। कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका। सध्या या योजनेचा फायदा घेऊ शकता। आता पुढील भविष्य आपण सांगू शकत नाही, पण सध्या कोणतीही अडचण निर्माण झालेली नाहीये। आता तुम्हाला काय वाटतं, ही योजना किती दिवस चालणार? म्हणजे 2-3 महिन्यानंतर ज्या विधानसभा निवडणूक आहे त्यानंतर ह्या योजनेत बदल होणार का ही योजना बंदच पडेल? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।